हरिओम. तुम्हाला सुद्धा तुमचा डायस्टेसिस रेक्टाय हील करायचा आहे, तसंच प्रेग्नन्सी नंतर वाढलेलं पोट कमी करायचं आहे. त्यासाठी तुम्ही बऱ्याचशा एक्सरसाइज सुद्धा करताय. पण होतंय काय, जेव्हा पण तुम्ही एक्सरसाइज करताय तेव्हा तुम्हाला कोर एंगेज करायचं माहित नाहीये किंवा तुमच्या पोटावरती अनवॉन्टेड प्रेशर येत आहे, तुम्ही चुकीचे एक्सरसाइज करताय, जेणे काय होतंय ते हील होण्याच्या ऐवजी तुमचा त्रास अजूनच जास्त वाढतो. तर ह्या सर्व हिलिंग जर्नीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला कोर एंगेज करणं शिकायचं आहे, तसेच ॲब्डोमिनल ब्रीदिंग शिकायचं आहे. त्याने काय होणार आहे, तुमचं वाढलेलं पोट कमी होण्यासाठी मदत होणार. काही जण काय करतात, प्लॅन करतात, क्रंचेस करतात, नौकासन यासारखी अवघड आसनं करतात. तर त्याने काय होतं ना, तुमच्या पोटावरती दाब अजून जास्त वाढतो. तर तसं न करता आपल्याला इझी एक्सरसाइज पासून स्टार्ट करायचं. पाठीवर झोपता आणि ज्या वेळेस तुम्ही वरती येता, ठीक आहे, वरती आल्यानंतर तुमच्या पोटामध्ये एक बल्ज दिसतो किंवा कोन शेप मध्ये तुम्हाला तुमचं पोट दिसतं. तर तसं न करता ज्या वेळेस तुम्ही पाठीवर झोपणार आहात, पाठीवर झोपल्यानंतर तुमचं जे नेवल आहे ते, आपली जी बेंबी आहे ती अशी वरच्या बाजूने आपल्याला ओढून घ्यायची. म्हणजे बघा, जेव्हा डायस्टेसिस रेक्टाय होते तेव्हा हा जे आपले ऍप्स आहेत ते असे सेपरेट होतात, राईट. तर मग आपल्याला ते जवळ आणायचे, हील करायचं आहे. तर त्यासाठी जेव्हा पण तुम्ही एक्सरसाइज करा आता, किंवा आपण नॉर्मली सुद्धा उभा असतो तेव्हा आपण काय करतो, या प्रकारे आपलं जे पोट आहे या प्रकारे असं बाहेर काढून थांबतो. तर ते असं बाहेरच्या बाजूने न काढता आपला जो पेल्विक एरिया आहे तो आपल्याला आतल्या बाजूने ओढून घ्यायचा आहे. तुम्हाला लगेच डिफरन्स कळेल. हे बघा, या प्रकारे आपण पोट बाहेर काढून थांबतो. तेच जर तुम्ही पेल्विक एरिया आतल्या बाजूने टाईट करून घेतलं, ओढून घेतलं, तुम्हाला ॲब्डोमिनल ब्रीदिंग करायचं आहे. ॲब्डोमिनल ब्रीदिंग कसं करायचं, तर जेव्हा तुम्ही श्वास घेणार आहे तेव्हा तुमचं पोट बाहेर येणार. ज्यावेळेस आपण फुगा फुगवतो त्यावेळेस कसा तो मोठा होतो, त्याचप्रमाणे आपल्याला श्वास घेतल्यावर पोट बाहेर येणार आहे, श्वास सोडल्यावर पोट आतमध्ये जाणार आहे. तर या प्रकारे आपल्याला ॲब्डोमिनल ब्रीदिंग करायचं आहे. आता कोर एंगेज कशी करायची यासाठी मी अजून एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगते. आता समजा आपण जीन्स घातलेली आहे, ओके. जीन्स घातल्यानंतर ती आपल्याला खूप जास्त फिट्ट होतीये. तर मग फिट्ट होतीये तर त्यावेळेस आपण काय करतो, पोटाला आतल्या बाजूने ओढून घेतो, हो की नाही. मग असं समजायचंय की फिट्ट जीन्स आपण घालतोय किंवा हाय वेस्टची जीन्स घालतोय, तर आपण काय करणार आहे, ग्लूट्स टाईट करणार आहे, सीट आपलं जे आहे ते टाईट करणार आहे किंवा पोट आतल्या बाजूला ओढून घेणार आहे आणि अशी चेन लावणार आहे, राईट. तर त्याचप्रमाणे आपल्याला ती मुवमेंट करायची आहे, पोटाला आतल्या बाजूने ओढून घ्यायचं आहे. तर या प्रकारे तुम्ही कोर एंगेज करणं, ॲब्डोमिनल ब्रीदिंग करणं हळूहळू रोज प्रॅक्टिसने शिकू शकता. पण सुरुवातीला लगेच तुम्ही स्ट्रेस घ्यायचा नाही की मी माझ्या ब्रीदिंगकडे लक्ष देऊ की एक्सरसाइजकडे लक्ष देऊ. हळूहळू जेव्हा तुम्ही रोज प्रॅक्टिस करणार आहात, इझी मुवमेंट्सनी सुरुवात करणार आहात आणि तुम्हाला जेव्हा प्रॉपर गाईड करणारं कोणीतरी असेल तेव्हा नक्कीच तुम्ही लवकरच कोर एंगेज करून तुमचं DR हील करण्यासाठी, C सेक्शन हील करण्यासाठी नक्की मदत होणार आहे. आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा आणि माझं 21 दिवसांचं टमीचं वर्कशॉप सुद्धा नक्की जॉईन करा. हरिओम.